हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आहे आमचं 31st छोटंसं सेलिब्रेशन आणि त्यासाठी बनवायच्या होत्या गोड्यामध्ये शेंगदाण्याच्या पोळ्या. आणि त्यासाठी शेंगदाण्याचे खरपूस भाजून घेतले आणि गुळही फोडून घेतला आणि गूळ, शेंगदाणे आणि 5-6 वेलदोडे हे छान असं मिक्सरवर फिरून घेतलं. आणि शेंगदाण्याच्या पोळ्या ह्या आमच्याकडे बऱ्याच वेळा बनवल्या जातात आणि प्रवासात जर तुम्ही ह्या बनवून घेऊन जाल तर 2 ते 3 दिवस ते आरामात टिकतात आणि चवीलाही खराब होत नाहीत, खूप छान लागतात. आणि मी कणिक अगोदरच भिजवून घेतली होती आणि कणकीमध्ये हे गूळ शेंगदाण्याचं कूट भरून अशा छान अशा खरपूस शेंगदाण्याच्या पोळ्या बनवून घेतल्या. आणि भाजीमध्ये बनवायचं होतं पनीर आणि त्यासाठी पनीरही कट करून घेतलं आणि ते छान असं तेलामध्ये फ्राय करून घेतलं. आणि पनीरची भाजी बनवताना पनीर ज्या तेलामध्ये आपण तळत आहोत ते जास्तही गरम नको आणि जास्त गारही असेल तर ते पनीर तेलामध्ये विरघळतं आणि जास्त गरम झालं असेल तर ते पटकन लालसर होतं. म्हणून मीडियम तेल गरम असेल तर पनीर छान तळलं जातं. आणि पनीर तळून झालं की मग त्याच्यामध्ये मी 2 कांदे, 3 टोमॅटो आणि भरपूर असा लसूण आणि अद्रक आणि हे सर्व छान असं भाजून घेतलं. आणि आजची 31st पार्टी आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी आणि आम्ही सर्वजण इथे आलो आहोत. मीच पनीरची भाजी आणि शेंगदाण्या पोळ्या बनवणार होते. मागे आम्ही फिरायला गेलो होतो चंद्रपूरला, त्यावेळेस मी शेंगदाण्याच्या पोळ्या घेऊन गेले होते ट्रॅव्हलिंगमध्ये खाण्यासाठी. मग त्यांनी त्या खाल्ल्या होत्या आणि त्यांना खूपच आवडल्या होत्या आणि ते बंगालचे आहेत त्यामुळे त्यांना स्वीट खूपच आवडतं. म्हणून ते पर्सनली म्हणत होते की शेंगदाण्याच्याच पोळ्या स्वीटमध्ये बनवूया. म्हणून शेंगदाण्याच्या पोळ्या बनवून घेतल्या. आणि सुकी मिक्स व्हेजची भाजी ती माझ्या मैत्रिणीने बनवली. मग मी म्हटलं आपण पनीरची भाजी बनवूया. आणि मग जे भाजून घेतलेला कांदा, लसूण वगैरे आहे तेही मिक्सरवर फिरून घेतलं. कढईमध्ये तेल घातलं आणि वेलची असे खडे मसाले, बेसिक खडे मसाले घालून घेतले. आणि आपण मिक्सरवर जी पेस्ट फिरून घेतली होती ती याच्यामध्ये घालून घेतली आणि छान असं भाजून घेतलं तेल सुटेपर्यंत. आणि कांदा, टोमॅटो भाजून घेतल्यानंतर मी बारीक करताना थोडीशी कोथिंबीरही घातली होती, पण मी दाखवायलाही विसरले आणि सांगायलाही विसरले. पण तुम्ही कोथिंबीरही नक्की घाला. आणि किचन किंग मसाला, गोडा मसाला आणि लाल तिखट असे बेसिक मसाले घालून घेतले. आणि थोडंसं हलकं असं पाणीही घालून घेतलं. का तर पाणी घातल्याने भाजीला कलरही छान येतो. आणि ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेतलं. आणि शेवटी घातलं मीठ आणि कमी गॅसवर अजून थोडा वेळ छान अशी ग्रेव्ही शिजू दिली. आणि साईडला पाणीही गरम करायला ठेवलं. आणि ग्रेव्ही छान शिजत आहे तोपर्यंत हा बाहेरचा व्ह्यू पाहावा म्हटलं. आणि बाहेरही खूप छान असं वातावरण झालं होतं, चंद्रही दिसत होता. आणि त्याच्यानंतर बारीक अशी कोथिंबीर चिरून घेतली. आणि आमचा आजचा बेत होता पनीरची भाजी, मिक्स व्हेज आणि फ्राईड राईस आणि शेंगदाण्याच्या पोळ्या, चपात्या असं बरंच काही. आणि पनीरची भाजीची ग्रेव्हीही तयार झाली. आणि जे पनीर फ्राय करून घेतलं होतं तेही याच्यामध्ये घालून घेतलं. आणि पाणी तर मी साईडला गरम करायला ठेवलंच होतं आणि तेही जास्त नाही, थोडंसं पाणी याच्यामध्ये घालून घेतलं. आणि भाजीला छान उकळी येऊ दिली. आणि कोथिंबीर मी बारीक चिरून ठेवलीच होती तीही याच्यामध्ये भरपूर अशी घालून घेतली. आणि छान अशी पनीरची भाजीही तयार झाली. आणि फ्राईड राईसही तयार झाला होता. आणि फ्राईड राईस हा माझ्या मैत्रिणीने बनवला होता. ती फ्राईड राईस खूप छान बनवते आणि मला तिच्या हातचा फ्राईड राईस खूपच आवडतो. म्हणून मी म्हटलं होतं की तू फ्राईड राईस नक्की बनव हा. आणि शेवटी बनवून घेतल्या छानपैकी गरमागरम चपात्या. आणि त्याही आमच्या इकडच्या सोलापुरी स्टाईलच्या, ज्या की टम्म फुगलेल्या असतात आणि आतूनही बाहेरूनही मस्त भरपूर असं तेल लावलेलं असतं. आणि सर्व जेवण तयार झालं आणि छान असं मांडून घेतलं आणि आम्ही सर्वजण जेवायला बसलो. अशी आमची 31st पार्टी आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केली. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे हे मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.